काय झालं दाखवा लागत होते एकनाथजी शिंदे साहेबांचा खासदार भुमरे साहेबांचा संभाजीनगरचे पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेबांचा मध्यचे कार्यसम्राट रणजितजी जयस्वाल साहेबांचा बहिणीला न्याय दिला आणि साक्षात म्हणजे त्यांनी करून दाखवलं। खरंच शिंदे साहेब, खरंच तुमच्यासारखा नेता होणे नाही, खरंच तुम्ही लाडक्या बहिणीला न्याय दिला तर मी खरंच तुमच्या सर्व महिला आघाडीच्या वतीने साहेब खरंच तुमचे मी धन्यवाद देते, कोटी कोटी धन्यवाद देते। खरंच सगळ्या महिला आघाडीच्या वतीने साहेबांसाठी एक आमच्याकडून टाळ्या। शिंदे साहेबांच्या न्याय नेतृत्वावर आम्हाला विश्वास बसला आणि रणरागिणी एवढ्या आनंदी झाल्या। खरंच शिंदे साहेब तुम्ही तुमच्यासारखं नेतृत्व न भूतो न भविष्यती तुमच्या नेतृत्वाला आमचं सलाम। काल आम्ही सगळ्याजणी खूप भावूक झालो होतो कारण आमच्या ताईला 30 वर्ष काम करून काहीच तिकीट वगैरे देत नव्हते आणि आमच्या ताईला दवाखान्यातून ऍडमिट करून आम्ही आणलं होतं, सलाईन काढून आमच्या ताईला आम्ही आणलं। मी म्हणजे काल जे आपले जिल्हा प्रमुख गंधर्व यांनी सुद्धा कार्यकर्त्यासाठी म्हणजे काल तुम्ही बघितलं त्यांनी कार्यकर्त्यासाठी म्हणजे न्याय भेटला पाहिजे कार्यकर्त्याला, तर त्यांनी पालकमंत्र्याच्या बंगल्याबाहेर म्हणजे केवढं आंदोलन केलं। आणि मी महानगर प्रमुख म्हणून मी आपले मध्यचे कार्यालय इथं मी पूर्ण महिला आघाडी घेऊन काल तुमच्या समोर सगळे आंदोलन केलं आणि आम्ही जे महिलांसाठी म्हणजे महिला पदाधिकारीसाठी काल जी मागणी मागितली का आम्हाला न्याय पाहिजे, तर खरंच मी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपले पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब, खासदार भुमरे साहेब व आपले मध्यचे आमदार जयस्वाल साहेब यांचे खरंच मी म्हणजे मनापासून कोटी कोटी आभार मानते की यांनी खरंच कार्यकर्त्याला न्याय दिला आणि सर्व महिला आघाडीला न्याय दिला आणि सर्वांना खरंच न्याय दिला। मी त्यांना म्हणजे शब्द नाही आहे का खरंच म्हणजे आम्ही जे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तिकडे प्रवेश केला होता का बाबा खरंच शिंदे साहेबांचं नेतृत्व खरंच एक म्हणजे महान नेतृत्व आहे का त्यांचं म्हणजे तळमळ राहते प्रत्येक भाषणामध्ये का कार्यकर्त्याला न्याय मिळालाच पाहिजे। कार्यकर्ताच आपला खरं पक्षाचा म्हणजे पाठीचा कणा आहे। आता याच्यावर खरंच म्हणजे ती मात्र शंका नाही कारण की त्यांनी खरंच आम्हाला महिला आघाडीला न्याय दिला। खूप मी म्हणजे सगळ्या महिला आघाडीच्या वतीने सगळं त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो। आम्ही सगळ्या महिला आघाडीचे हो मला विशेष म्हणजे न्याय दिला, त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि आमच्या गुलेताईच्या 30 वर्षाच्या कार्यकाळाची त्यांनी दखल घेतली, त्यांचे कोटी कोटी धन्यवाद। शिंदे साहेब तुम्हाला पण धन्यवाद। आज तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर त्या आता कसं वाटतंय तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर? म्हणजे मला जो म्हणजे आम्ही संघर्ष केला 30 वर्ष पक्षासाठी तर त्याचा आज आम्हाला पक्षाने आमची दखल घेऊन आम्हाला न्याय दिला आणि त्याचं फळ आमच्या पूर्ण महिला आघाडीच्या पदरात टाकलं त्यांनी। आज अभिमान वाटतोय। मी खरंच म्हणजे महिलासाठीच माझी तळमळ आहे। कालचं जे म्हणजे मला जे भावना आवरणी झाल्या तर तेच कारण की महिलासाठी कुठतरी एक सक्षम नेतृत्व पाहिजे कारण की महिलासाठी एक महानगर प्रमुख म्हणून ते पद माझ्याकडे, पण मी कुठतरी आपण म्हणतो ना कुठतरी सत्ता पाहिजे, तर सत्ता आपल्या हातात असली तर आपण काहीतरी महिलांसाठी करू शकतो। तर जर मी खरंच यांच्या सगळ्याच्या आशीर्वादाने जर नगरसेवक झाले तर महिलांसाठी खरंच जेवढ्या शासकीय योजना आहे आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेवढं आहे तर तेवढं मी सगळ्या महिलांना पूर्ण म्हणजे न्याय देण्याचा 100% प्रयत्न करतो।